तुही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या 11 जानेवारीच्या भागात आकाशने लॉकेटचा विषय काढताच लॉकेट हातामध्ये घेत अर्णव खूप भडकलेला असतो. त्याचं लक्ष तिथे समोर फुटलेल्या काचेकडेही आणि लॉकेटकडे देखील असतं. त्यावरती आकाश म्हणतो की दादा, अरे त्या मुलीला याचा त्रास होतोय की नाही माहीत नाहीये, परंतु तुला होतोय हे मला चांगलंच कळतंय आणि मी तुझ्या काहीही ऐकणार नाही. उद्याच्या उद्या मी ही काच बदलून घेतोय. त्यावरती अर्णव चिडतो. त्याला म्हणतो की नाही आकाश, या फुटलेल्या काचेकडे जराही बघायचं नाही. जोपर्यंत ती मुलगी या गाडीची फुटलेली काच दुरुस्त करून देत नाही तोपर्यंत तू हे सगळं करायचं नाही, कळतंय का तुला? त्यावरती आकाश म्हणतो की हो दादा. पुन्हा ईश्वरीचा विषय निघाल्याने अर्णवच्या डोक्यात तिळीक गेलेली असते. इकडे ईश्वरीला 200 साड्यांची ऑर्डर मिळाल्याने ती खूप खुश होते. ज्यावेळी ती घराच्या बाहेर पडण्याचा रस्ता शोधत आलेली असते तर समोर वल्लरी तिच्या हातून फुटलेली ती बाऊल सगळं कसं व्यवस्थित साफसफाई करत असते. आता ईश्वरीचा गैरसमज होतो. तिला वाटतं की ती त्या घरची नोकरच असावी, परंतु वल्लरी खूप चिडते आणि म्हणते की लवकरात लवकर मला हे सगळं साफ करावं लागेल, नाहीतर ती ओल्ड लेडी येणारच. काम करताना सगळं कंबरडं मोडलं माझं. त्यावरती ईश्वरी म्हणते की काकू, अहो तुम्ही तर स्वतःला नशीबवान समजायला हवं, कारण तुम्हाला इतक्या मोठ्या घरात नोकरी मिळाली आहे. हे बघा, या घरातली माणसं खरंच खूप चांगले आहेत काकू, तुम्हाला ते नक्की समजून घेतील. त्यावरती चिडलेली वल्लरी ईश्वरीला विचारते की मला अक्कल पाजळणारी तू कोण आहेस ग? तेव्हा ईश्वरी उत्तर देते की अहो 200 साड्यांची ऑर्डर मिळाली आहे मला, आणि तुमच्या त्या अंजली मॅडम आहेत ना, त्यांनीच दिली आहे त्या टाळी. परंतु वल्लरीला मोठा धक्काच बसतो. आपल्या मिडल क्लास लोकांसाठी हेच तर किती चांगलं आहे ना, की आपल्याला ना श्रीमंत घराण्याचाच फायदा होतो. त्यावरती वल्लरी म्हणते की मी आणि नोकर. तेव्हा ईश्वरी समजावते, परंतु बिचारी ईश्वरीला काय माहिती की समोर ती ज्या व्यक्तीला बोलते आहे ती त्या घरातली मालकीणच आहे. ते इतक्यातच सुरेशदादा येतात. सुरेशदादा म्हणतात की तुम्ही अजून इथेच कशा? त्यावरती ईश्वरी म्हणते की मला घराच्या बाहेर पडायचा रस्ताच भेटत नाहीये, किती वेळ झालं शोधते, तुम्ही प्लीज सोडाल का? त्यावरती सुरेशदादा होकार देतात. तर वल्लरीचा निरोप घेऊन ईश्वरी तेथून निघून जाते. आता ईश्वरीने वल्लरीचा चांगलाच पाणउतारा केलेला असतो, परंतु खरं तर तिला त्याबद्दल काही माहितीही नसतं की ती नक्की त्या घरातली कोण आहे ते. आणि त्याचा बदला घेण्यासाठी ईश्वरीची एवढ्या मोठ्या साड्यांची ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी वल्लरी घाणेरडं कारस्थान रचते. इकडे जयश्री नम्रता दोघेही ईश्वरी अजून आली नसल्याने काळजीत पडतात. तर जयश्रीला वाटत असतं की ईश्वरीला घरी यायला उशीर झालाय म्हणजे नक्कीच तिच्या हातून कसली तरी गडबड झाली असावी. आता नम्रताला देखील काळजी वाटते की इशूकडून साड्यांची थैली एका रूममध्येच राहिली होती, खरंच गडबड करून ठेवली नसेल ना तिने, असा विचार करत असताना समोरून रिक्षातून ईश्वरी आलेली असते आणि मुद्दाम ईश्वरी ड्रामे करायला लागते. असं वागते की जसं काही तिच्याकडून खूप मोठी चूकच घडली आहे. तर जयश्री पटकन जाऊन ईश्वरीला विचारते की अगं बोल ना, सॅम्पलच्या साड्यांची थैली कुठे? त्यावरती ईश्वरी ड्रामे करत म्हणते की इमानदार लोकांची दुनियाच राहिलेली नाही आहे ही. आत्या, मला काय वाटलं होतं आणि नेमकं कसं विचित्रच घडलं ग. त्यावरती जयश्रीच्या रागाचा पारा चढतो. ती ईश्वरीवरती खेकसते की मला वाटलंच होतं, तू ना नक्कीच काहीतरी गडबड गोंधळ घालचेलच म्हणून. नम्रता, मी म्हटलं होतं की नाही, ही मुलगी ना मला आणि माझ्या भावाला एक दिवस रस्त्यावरतीच आणणार आहे. जयश्रीची नुसती चिडचिड होत असते आणि ईश्वरीला तिच्यावरती हसू येत असतं. ईश्वरीने नाटकं करून जयश्रीच्या जीवालाच घोर लावलेला असतो. ती चिडून विचारते की अगं बोल ना, नक्की काय झालंय तिथे गेल्यानंतर? त्यावरती ईश्वरी उदास चेहऱ्याने म्हणते की आत्या, आपल्याला ना त्या लोकांनी 200 साड्यांची ऑर्डर दिली आहे, ही त्यांच्यासाठी तर आनंदाची बातमी असते. जयश्रीचा तर त्या गोष्टीवरती विश्वासच बसत नाही. नम्रता ईश्वरीवरती खूप खुश होते. ईश्वरी अगदी आनंदाने वेडी होऊन नाचतच घरात जाते. तर जयश्री म्हणते की हिला विचारलं पाहिजे की नक्की खरं काय आहे ते. अख्ख्या घरभर ईश्वरी नाचत असते की 200 साड्यांची ऑर्डर म्हणत. जयश्री तिला थांबवते आणि विचारते की खरं आहे का हे? तर ईश्वरी म्हणते की आत्या, अगं मी खरंच सांगते आहे, परंतु विश्वास बसत नसल्याने जयश्री तिला चिमटा काढायला लावते. तर ईश्वरी मुद्दाम चोराचा चिमटा काढते. जयश्री म्हणते की पाहतेस ना नमू, हिला चिमटा काढायला सांगितला तर लचकेच तोडते माझे.
तर खुश झालेली जयश्री म्हणते की खरंच देवच पावला, आज त्याने तुला सद्बुद्धी दिली म्हणूनच एवढी मोठी ऑर्डर मिळाली. बरं मला सांग की त्या लोकांनी नक्की ॲडव्हान्स किती दिला आहे तुला? त्यावरती ईश्वरीच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि म्हणते की अगं आत्या, या 200 साड्यांच्या आनंदाच्या भरामध्ये मी ॲडव्हान्स न घेता परत निघून आले. आता ईश्वरीने मूर्खपणा करायचा तो केलेलाच असतो. तर जयश्री म्हणते की गडबड गोंधळ नाही घालणार ती इशू कसली? त्यावरती ईश्वरी म्हणते की आत्या, अगं मी त्यांना तसंही माझा नंबर देऊनच आले आहे, आपण ॲडव्हान्सचं फोनवरतीच बोलूयात ना. तर खुश झालेली जयश्री त्या दोघींनाही देवासमोर साखर ठेवायला सांगते आणि तेवढ्या साड्या तिच्याकडे आहेत का ते चेक करण्यासाठी रूममध्ये निघून जाते. ईश्वरी खूप खुश झालेली असते, अगदी आनंदाने नाचत असते. ती नम्रताला म्हणते की काय मग, आत्याची कंबर ठीक झाली म्हणायचं, परंतु आत्या मला आता नोकरीसाठी परवानगी देईल का गं? त्यावरती नम्रता म्हणते की 100%. आनंदाच्या भरामध्ये ईश्वरी नम्रताला घट्ट मिठी मारून बसते. त्यानंतर त्या दोघीही देवासमोर साखर ठेवण्यासाठी जातात. इकडे अंजली आजची पारायणाच्या दिवशी नक्की काय काय तयारी करायची आहे त्याबद्दल बोलतच असतात. इतक्यात वल्लरी तिथे येते आणि मुद्दामच म्हणते की मी ऐकलंय की तुम्ही इंदोरी माहेश्वरी साड्या बाय करणार आहात म्हणे. त्यावरती आजी तिला टोमणे मारते की बाय करणार नाही आहोत, विकत घेणार आहोत. पारायणाच्या येणाऱ्या बायकांना द्यायला होतील ना. त्यावरती वल्लरी विचारते, एवढ्याच साड्या मागवल्या आहेत का? त्यावरती आजी म्हणते की नाही नाही, आम्ही ना हे सॅम्पल्स म्हणून घेतले आहेत, जे जे नमुने आम्हाला आवडतील त्या प्रकारच्या साड्या आम्ही मागवून घेऊ. तर अंजली सांगते की मामी एवढ्याच नाही आहेत, तिकडे पिशवीमध्ये आहेत ना, खूप साड्या आहेत. त्यावरती वल्लरीच्या डोक्यात घाणेरडं कारस्थान शिजत असतं. एक तर ईश्वरीने तिला नोकराची वागणूक दिलेली असते आणि त्याचा बदला घेण्यासाठी मुद्दाम ती साडी फाडते, कारण तिला ईश्वरीची ऑर्डरच कॅन्सल करायची असते. अंजली आजीला म्हणते की पारायणाच्या दिवशी आपण चांदीचा कुंकवाचा करंडा द्यायचा का आलेल्या बायकांना? त्यावरती आजी म्हणते की अंजली, तुला जसं वाटेल अगदी सगळं तुझ्या मनासारखं करूयात ना आपण. तर तोचपर्यंत त्या दोघींचं बोलणं चालू असताना संधी साधून मुद्दाम वल्लरी हातातल्या पिनेने ती साडी, ईश्वरीने ज्या साडीचं सॅम्पल आणलं होतं त्यातली एक साडी घेऊन ती फाडून टाकते आणि मुद्दाम असे कांगावा करते की जसं काही ईश्वरीच्या साड्या सगळ्या खराबच आहेत. ती म्हणते की ओ माय गॉड. आजी विचारते की आता काय झालं? तर वल्लरी ती साडी दाखवत म्हणते की बघा, फाटकी आहे ही साडी, त्या मुलीने फसवणूक केली तुमची. आजीला मोठा धक्का बसतो. अंजली ती साडी पाहण्यासाठी येते, तिलाही मोठा धक्का बसतो की या मुलीने गोडगोड बोलून आपली फसवणूक केली की काय, असं त्यांना वाटतच असतं. तेव्हा वल्लरी तिथे अंजलीला विचारते की काय गं, सुरुवातीला तू साड्या चेक केल्या नव्हत्यास का? आजी तिथे म्हणते की असू देत, अगं हे साड्यांचे सॅम्पल्स आहेत ना, चुकून एखादी फाटकी साडी आली असावी. त्यावरती वल्लरी मुद्दामच म्हणते की अहो परंतु या असल्या डिटेक्टिव्ह साडीसाठी रिस्क कोण घेणार? त्यावरती अंजली म्हणते की डिटेक्टिव्ह नाही, डिफेक्टिव्ह. तेव्हा वल्लरी म्हणते की दॅट इज दॅट. परंतु जर हे सगळं आपण असं बायकांना दिलं आणि त्यातलीच एखादी जर फाटलेली साडी निघाली तर बाहेरच्या बायका नेम्स नाही का ठेवणार, नावे ठेवणार नाही का? अंजलीला ती त्या मुलीला फोन कर आणि आत्ताच्या आत्ता ऑर्डर कॅन्सल करून टाक असं सांगते. परंतु आजीला हे अजिबात पटत नसतं, कारण ईश्वरीचा गोड स्वभाव तिला भावलेला असतो, परंतु वल्लरीला तर बदला घ्यायचा असतो. तर अंजलीला देखील तसं करणं जरा चुकीचंच वाटत असतं आणि ईश्वरीवरती तिचा विश्वास बसलेला असतो. परंतु वल्लरी मुद्दामच अंजलीचा फोन तिच्या हातात देते आणि म्हणते की आत्ताच्या आत्ता त्या मुलीला फोन लाव आणि ती ऑर्डर कॅन्सल करून टाक लगेचच. तर इकडे आनंद साजरा करण्यासाठी नम्रताने शिरा गोडाचा पदार्थ बनवलेला असतो आणि त्याचं जयश्री खूप कौतुक करत असते. जयश्री ईश्वरीवरती खूपच खुश झालेली असते. त्याचबरोबर ईश्वरीला आता तिच्याकडून नोकरीची परवानगी मिळवायची असते. नम्रताला ती खुणवते तेव्हा नम्रता तिला बोलायला सांगते. ईश्वरी म्हणते की तू आज माझ्यावरती खूप खुश असशील ना आत्या? त्यावरती जयश्री म्हणते की तू ना आज खरंच बढिया काम केलं आहेस. तर ईश्वरी म्हणते की मग मला अजून एक काम करायचं आहे. इतक्यातच नेमका अंजलीचा फोन येतो. तेव्हा जयश्री पुढचं काही बोलण्याआधी तो फोन रिसीव्ह करायला सांगते. अंजली काही बोलणार इतक्यातच वल्लरी तिच्या हातून फोन हिसकावून घेते. तेव्हा अंजलीचं नाव तिने ओळखलेलं असतं. तर ईश्वरी खूप खुश असते आणि ती विचारते की तुम्हाला आणखीन जास्त साड्यांची ऑर्डर द्यायची आहे का? तर
वल्लरी म्हणते की द्यायची नाही आहे, तीच ऑर्डर कॅन्सल करायची आहे. त्यावरती ईश्वरीला मोठा धक्का बसतो. तर वल्लरी तिथे ईश्वरीला म्हणते की तू असल्या डिटेक्टिव्ह डुप्लिकेट मार आमच्या गळ्यात मारायला निघाली होतीस का? तेव्हा ईश्वरी त्यांना समजावते की अहो असं काहीच नाही आहे, हे बघा. तर ईश्वरीचं पुढचं बोलणं ऐकून न घेता वल्लरी डायरेक्ट फोनच कट करते. आता ईश्वरीसाठी हा खूपच मोठा धक्का असतो. अंजलीला देखील हे सगळं करणं खूप चुकीचं वाटलेलं असतं. चुकून एखादी फाटकी साडी येऊ शकते असं आजी अंजलीला वाटत असतं. तर आजी म्हणते की एक नंबरची हावरट आहे ही. आता बघ, स्वतःच ऑर्डर देईल आणि सुरुवातीच्या 4-5 साड्या तर स्वतःसाठीच काढून ठेवेल. परंतु इकडे ईश्वरी मात्र खूप मोठ्या शॉकमध्ये असते. ईश्वरीला जयश्री विचारते की नक्की काय झाले? आत्ता तर 200 साड्यांची ऑर्डर मिळाली म्हणून अख्खं घरभर नाचत होतीस ना? त्यावरती ईश्वरी विचार करते की कसं सांगू मी आत्याला की ऑर्डर कॅन्सल झाली आहे. आता ते सांगितलं तर नोकरीची परमिशन देखील नाही मिळणार, परंतु सांगावं तर लागेलच ना. ईश्वरीला तिथे जयश्री म्हणते की अगं काय झालं सांगतेस का नाही? त्यावरती ईश्वरी तिच्या जवळ जाते आणि तिला समजावते की आत्या, जी 200 साड्यांची ऑर्डर मिळाली होती ना ती कॅन्सल झाली आहे. त्यावरती जयश्री नम्रताला मोठा धक्काच बसतो. एकतर पहिल्यांदा इतके मोठ्या साड्यांची ऑर्डर तिला मिळाली होती आणि अचानकपणे ती कॅन्सल होणं हे जयश्रीसाठी फार धक्कादायक ठरतं आणि तिला तिच्या अस्थमाचा त्रास सुरू होतो. त्या दोघी आता खूप घाबरून जातात. ईश्वरी पाणी आणून देते, परंतु जयश्री पाण्याचा पेला असतो तो जोराचा फेकूनच देते. कारण आता जयश्रीला वाटत असतं की नक्कीच यात इशूची काही ना काहीतरी गडबड असणारच आहे. चिडलेली जयश्री ईश्वरीचा हात पकडून तिला जाब विचारते की मला सांग, या सगळ्यांमध्ये तुझं काही गडबड केलेली नाही आहे ना? काय म्हणत होते ते लोक? त्यावरती ईश्वरी उत्तर देते की आत्या, ती लोक असं म्हणतात की आपल्या साडीची क्वालिटी चांगली नाही आहे. त्यावरती जयश्री बिथरते आणि म्हणते की काय, माझ्या साड्यांची क्वालिटी चांगली नाही आहे? तेव्हा ईश्वरी तिला शांत करते. तिला समजावते की हे बघ आत्या, तू अजिबात त्रास करवून घेऊ नकोस. मी काय करते, मी उद्याच्या उद्या त्यांच्या घरी जाते आणि त्यांना त्या सगळ्यांबद्दल विचारते. परंतु ईश्वरी आनंदवनमध्ये गेलेली असते आणि जयश्रीने तिला शांतीवनमध्ये जायला सांगितलेलं असतं. परंतु इथेच खूप मोठी चूक घडलेली असते. तर ईश्वरी म्हणते की फोनवरती ना कोणीतरी वेगळंच बोलत होतं. मला असं वाटतंय की काहीतरी गलतफहमी नक्कीच झाली असावी. ते सगळं उद्या जाऊन मी सॉल्व करते आई. त्या इतक्यातच जयश्रीच्या फोनवरती ज्यांनी ऑर्डर दिली होती त्यांचा फोन येतो आणि ते तिच्यावरती ओरडतात की आतापर्यंत त्यांना ऑर्डर भेटलेलीच नाही आहे. जयश्रीला मोठा धक्का बसतो आणि म्हणते की काय, ऑर्डर मिळालीच नाही आहे? आता नुसता गोंधळ झालेला असतो ईश्वरीच्या एका चुकीने. तर जयश्री आणखीनच भडकते आणि ती ईश्वरीला जाब विचारते की माझ्याशी खोटं बोललीस तू? अगं ती लोक म्हणतायत तर तू साड्यांची ऑर्डर घेऊन त्यांच्या घरी पोहोचलीच नाही आहे. त्यावरती ईश्वरीला मोठा धक्का बसतो आणि ती धक्क्याने म्हणते की नाही आत्या, अगं मी त्यांच्या घरी गेले होते, त्यांना साड्यांचे सॅम्पल्स देखील दाखवले आणि साड्यांची ती थैली आहे ना ती त्यांच्याच जवळ ठेवून आले आहे. हवं तर तुझ्या गळ्याची शपथ. त्यावरती चिडलेली जयश्री म्हणते की पाहतेस ना नमो, बघ कसली खोटाडे आहे. हिने घालायचा तो गोंधळ घालूनच ठेवला आणि वरून माझी खोटी शपथ घेते. तर जयश्री खूप चिडत्याने म्हणते की तुझा ना रेकॉर्डच आहे गोंधळ घालण्यामध्ये. मी ना ज्या मुलीने स्वतःच्या बहिणीचं लग्न मोडलं त्या खोटाड्या मुलीवरती विश्वास ठेवायलाच नको होता. तेव्हा ईश्वरीला मोठा धक्का बसलेला असतो. तर ईश्वरी तिला समजावते की हे बघ आत्या, काहीतरी नक्कीच गोंधळ झालाय, परंतु हे बघ मी तिथे गेले होते, मी आत्ताच्या आत्ता त्यांना फोन लावते आणि विचारते सगळं. परंतु ईश्वरीवरती आधीची जयश्री खूप चिडलेली असते. ती तिला सक्त ताकीद देते की माझ्याशी खोटं बोलून तू मुंबई भटकत होतीस आणि माझ्याशी 200 साड्यांची ऑर्डर मिळाली म्हणून खोटं बोललीस ना? खोटं बोलून तू माझी फसवणूक केली. आत्ताच्या आत्ता रूममध्ये जा आणि अजिबात बाहेर यायचं नाही. ईश्वरी खूप मोठ्या धर्मसंकटात अडकलेली असते. आकाशने नवीन डिझाईन जी लॉन्च करायचे आहे त्याचे काही सॅम्पल्स अर्णवला दाखवलेले असतात. तर अर्णव खूपच खुश होतो आणि तो त्याला सांगतो की ठीक आहे, आपण उद्याच लॉन्च करूयात ते. तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे. तर तो जाणार इतक्यात अर्णव म्हणतो की उद्या माझ्या एका क्लायंटसोबत महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे त्या क्लायंटच्या फायनान्सची सगळं काही तू बघून घे. अर्णव तिथे आकाशला म्हणतो की गरज पडली तर माझा पर्सनल नंबर तुझ्याकडे असावा. आणि तो ज्यावेळी फोनमधून आपला पर्सनल नंबर द्यायला जाणार
त्या क्लायंटचा देखील तो त्याचा पर्सनल नंबर द्यायला तयार असतो. परंतु इतक्यातच अर्णवच्या नजरेसमोर ईश्वरीचा पर्सनल नंबर येतो आणि अर्णवला घडला तो प्रसंग आठवतो की तिने काच फोडल्याचे अर्णवने तिला 50,000 रुपये मागितले होते आणि ईश्वरीने ते पैसे द्यायचं कबूल देखील केलं होतं. अर्णव कसलाही विचार न करता ईश्वरीला डायरेक्ट फोन करतो आणि ईश्वरी इकडे विचार करत असते, अशी कशी काय साड्या खराब निघाल्यात? ज्यावेळी मी साड्या त्यांना दाखवल्या होत्या सगळ्या व्यवस्थित होत्या ना, मग असं कसं काय झालं? असं म्हणत ती विचारत असतानाच नेमका अर्णवचा फोन तिला जातो. चिडलेली ईश्वरी म्हणते की मला आत्ता कोणाशीच काहीच बोलायचं नाहीये. परंतु सतत अर्णव फोन करत असल्याने शेवटी ईश्वरी फोन रिसीव्ह करतेच आणि ती विचारते की हॅलो कोण? त्यावरती अर्णव तिला म्हणतो की पैसे कमवून देणारं कोणी भेटलं नाहीये का तुला अजून? माझ्या गाडीची काच फोडली आहेस तू आणि त्याचे 50,000 रुपये तू मला देणार होतीस आणि जोपर्यंत तू पैसे मला परत करणार नाहीस तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असं म्हणत अर्णवने ईश्वरीकडे पैशांची मागणी केलेली असते. ईश्वरी आता मोठ्या संकटात अडकते. एकतर इकडून जयश्रीचा तिला ओरडा पडलेला असतो. तिच्याकडून नोकरीची परवानगी मिळवायची ते सगळेही मातीमोल झालेलं असतं आणि आता त्यातून अर्णवने पैशांची मागणी करायला सुरुवात केलेली असते. आता हा भाग इथे संपतोय आजचा. पुढे आपण पाहणार आहोत. राकेश ईश्वरीला फोन करून आनंदाची बातमी दिलेली असते की त्याने तिच्यासाठी नोकरी शोधली आहे. ईश्वरीसाठी ही आनंदाची बातमी असते, परंतु राकेशसाठी ईश्वरी नावाचा मासा त्याच्या चाळ्यात अडकलेला असतो. तर तोचपर्यंत आकाशने मोठ्या फायनान्सरसोबत मीटिंग हॉटेल अलेक्झांडरमध्येच बुक केलेली असते आणि नेमकं त्याच ठिकाणी ईश्वरी राकेश दोघेही भेटणार असतात आणि राकेश तिथे म्हणतो की खूप आतुरता आहे तुला भेटायचे. परंतु ते बोलणं अंजलीने ऐकलेलं असतं. अंजली म्हणते की कोणाला भेटायला जात आहे? त्यावरती राकेशला मोठा धक्का बसतो. तर अर्णवची मीटिंग नेमकी चालू असतानाच ईश्वरीची तिथे धमाकेदार एंट्री होते. ईश्वरी म्हणते की पैशाने तुम्ही श्रीमंत असालच, परंतु या ईश्वरीचा आत्मसन्मान तुम्ही विकत नाही घेऊ शकत. चिडलेला अर्णव तिला विचारतो की एवढंच जर आहे तर माझे पैसे देऊन टाक ना मग. त्यावरती ईश्वरी त्याच्या तोंडावरती 50,000 रुपये फेकते आणि त्याला म्हणते की माझे लॉकेट आत्ताच्या आत्ता परत करा. आणि हे सगळं त्या दोघांची भांडणं तिथे मीडियाने रेकॉर्ड केलेली असतात. आता त्यांच्या या घडलेल्या पुन्हाच्या भेटीने नक्की काय प्रकरण उद्भवेल आणि राकेश ईश्वरीची करतोय ती फसवणूक सगळ्यांच्या समोर येईल का, ते पाहणं मनोरंजक ठरणार आहे.